आत्मनिर्भर भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे। यासाठी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत। कोविड संकटात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान सुरू करण्यात आलं होतं। या तिसऱ्या टप्प्यासाठी विविध क्षेत्राच्या विकासासाठी 2,65,080 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केली। आत्मनिर्भर भारत अभियानाच्या 3 टप्प्यांतर्गत केंद्र सरकारनं एकूण सुमारे 30 लाख कोटी रुपयांचं प्रोत्साहनपर पॅकेज जाहीर केलं आहे। कोविड संकटातून बाहेर पडत असताना देशात रोजगार निर्मिती वाढवण्याच्या दृष्टीनं आत्मनिर्भर भारत रोजगार योजना यावेळी जाहीर करण्यात आली। 30 जून 2021 पर्यंत रोजगार योजना लागू राहील। एकूण 36,000 कोटी रुपयांची ही योजना असून आज या योजनेसाठी 6,000 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली। नोंदणीकृत आस्थापनांमध्ये सप्टेंबर 2020 पासून या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पुढच्या 2 वर्षांपर्यंत अनुदान देईल। ज्या आस्थापनांमध्ये 1,000 पर्यंत कर्मचारी आहेत त्यांना 12% कर्मचारी आणि 12% नियुक्त्यांचा भाग केंद्राकडून दिला जाईल। 1,000हून अधिक कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांचा 12%चा भाग केंद्राकडून भरण्यात येईल। 65% संस्थांचा यात समावेश असणार आहे। पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीसाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद या टप्प्याद्वारे करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पंतप्रधान शहरी आवास योजनेसाठी अतिरिक्त 18,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे। यामुळे आणखी 12 लाख घरं बांधता येतील आणि 18 लाख घरांचं बांधकाम पूर्ण करता येईल। यामुळे आणखी 78 लाख रोजगार निर्माण होतील। तसंच पोलाद आणि सिमेंटच्या उत्पादन आणि विक्रीला चालना मिळेल। कोविड संकटाचा घरांच्या किमतीवर परिणाम झाल्यानं बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी घर खरेदी विक्रीचा करार आणि सर्कल दरातली तफावत 10 वरून 20% वाढवण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला। खत अनुदानासाठी 65,000 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली असून खतांची उपलब्धता वाढल्यास आगामी हंगामात देखील शेतकऱ्यांना मागणीनुसार आवश्यक खत मिळू शकेल। उत्पादकतेवर आधारित प्रोत्साहन म्हणून आत्मनिर्भर उत्पादक क्षेत्रासाठी 1,45,980 कोटी तर औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि देशांतर्गत संरक्षण साहित्य सामग्रीसाठी 10,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। भांडवली आणि औद्योगिक खर्चासाठी हा निधी वापरला जाईल। एक्झिम बँकेच्या सहकार्यानं निर्यात प्रकल्पांना चालना देण्यासाठी 3,000 कोटी तर राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधीत भांडवल खेळतं राहण्यासाठी पायाभूत क्षेत्राला 6,000 कोटी रुपयांची तरतूद आत्मनिर्भर भारत योजनेच्या या तिसऱ्या टप्प्यात करण्यात आल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं। याचा लाभ मिळून पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी उभा केला जाऊ शकेल असं त्या म्हणाल्या। कोविड सुरक्षा अभियानाअंतर्गत कोविड प्रतिबंधक लसीच्या संशोधनासाठी 900 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे। यात लसीची किंमत अथवा लस वितरणासाठीचा खर्च समाविष्ट नाही, तो वेगळा पुरवण्यात येईल असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं। देशातील 10 प्रमुख क्षेत्रांना 1,46,000 कोटी रुपयांची उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना लागू करण्यात आली आहे। यामुळे या सर्व देशांतर्गत उत्पादकांमध्ये स्पर्धात्मकतेला चालना मिळेल। अर्थव्यवस्था, गुंतवणूक, निर्यात आणि रोजगार निर्मिती यालाही यातून बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। फेरीवाल्यांसाठी असणारी पंतप्रधान स्वनिधी योजना 30 राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे। MSME व्यवसाय, मुद्रा कर्जदार आणि व्यक्तिगत व्यवसायासाठी कर्ज या सर्वांसाठी आपत्कालीन पतहमी योजना 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती सीतारामन यांनी दिली। भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चौफेर सुधारत असल्याचे संकेत मिळत आहेत असं वित्तमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। मालवाहतूक, विजेचा वापर, वस्तू आणि सेवा कर संकलन, परदेशी गुंतवणूक या क्षेत्रातील आकडेवारीवरून अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत असं सीतारामन म्हणाल्या। ऑक्टोबर-डिसेंबर या चालू तिमाहीत अर्थव्यवस्थेत अधिक सुधारणा होईल असं त्या म्हणाल्या। ऑक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर 10%नी वाढला, मालवाहतुकीत 12% तर बँकेद्वारे केल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्यात 5%नी वाढ झाल्याचं सीतारामन यांनी सांगितलं।